याची मोठी बातमी। योगेश कदमांचं मंत्रिपद वाचलं असून फडणवीस आणि शिंदेंकडनं योगेश कदम यांची पाठराखण करण्यात आली आहे। गृहराज्यमंत्र्यांनी सुनावणी घेतली पण परवाना दिला गेलाच नाही असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। तर चुकीचं काही केलं नसल्यास घाबरू नका, टीकांना जशाचं उत्तर द्या असं एकनाथ शिंदे यांनी योगेश कदम यांना म्हटल्याचं सूत्रांकडून कळतं। सचिन घावळला बंदुकीच्या परवान्यासाठी शिफारस केल्याच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी योगेश कदमांची पाठराखण केली आहे। योगेश कदमांनी मुक्तागिरी निवासस्थानी जात एकनाथ शिंदेंची भेट घेतली। या भेटीत शिंदेंनी योगेश कदमांना अभय दिलाय। चुकीचं केलं नसेल तर घाबरायचं कारण नाही असं शिंदे योगेश कदमांना म्हणाले। सचिन घावळ शस्त्र परवाना प्रकरणात पोलीस आयुक्तांना नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देण्यात आले होते असं शिंदेंनी कदमांना सांगितलं। विरोधकांच्या टीकेला न जुमानता काम सुरू ठेवा अशा सूचनाही शिंदेंनी योगेश कदमांना दिल्या आहेत। एक सुनावणी त्या संदर्भात गृहराज्यमंत्र्यांनी घेतली होती पण हा परवाना दिलाच गेला नाही। पोलीस आयुक्तांनी त्या ठिकाणी वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि त्यामुळे हा परवाना दिलेला नाही। परवाना दिला असता तर कदाचित मला असं वाटतं की अशा प्रकारचा आरोप हा योग्य होता, परंतु परवाना दिला गेलेला नाही। दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात पुणे पोलीस आयुक्तांशी बोललो असल्याचं म्हटलंय। कोणताही गटातटातला नेता असेल तरी नियमानुसार कारवाई व्हावी असं अजितदादा म्हणाले। कोण कुठल्या गटाचं तटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता असलं काही बघू नका। जे कोणी दोषी असतील, जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्या ठिकाणी। कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीसाठी बंदुकीच्या परवान्याची शिफारस केली नव्हती असं योगेश कदमांनी म्हटलंय। तर या प्रकरणात आपल्याकडे कोणतीही शिफारस आली नसल्याचं पुणे पोलीस आयुक्तांचं म्हणणं आहे। यावा अशा प्रकारचे आदेश नव्हता। मी सांगितले विहित कार्यपद्धती अवलंबन पुढील कायदेशीर कारवाई करावी अशा प्रकारचे आदेश होता। मी या खुर्चीवरती बसलेला असल्यापासून प्रलंबित गुन्हे किंवा गुन्हे दाखल असलेल्या एकाही व्यक्तीला माझ्याकडनं लायसन्स देण्यासाठीची शिफारस झालेली नाही। दरम्यान विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंच्या सांगण्यावरून योगेश कदम यांनी शिफारस केली असावी असं रोहित पवार यांनी म्हटलं होतं। तर उच्च पदावरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी शिफारस केली होती असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं। योगेश कदमला विचारलं मी, त्यांनी हा जो निर्णय घेतलाय स्पेसिफिक याबाबतचा तो विधिमंडळातल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये मंत्र्यांना देखील आदेश देणारा अशा व्यक्तीने त्यांना सांगितलंय। तो पण न्यायाधीशच आहे आणि म्हणून योगेश कदमने निर्णय घेतलाय। तो सगळ्यात मोठं पद जर कुठलं असेल तर ते सभापती हे पद आहे। मग राम शिंदे सरांबरोबर निलेश गायवळचा संबंध हे जग जाहीर आहे। योगेश कदम यांचे वडीलच जर म्हणत असेल की राम शिंदेंनीच प्रेशर केलं तर मग आता ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करण्याची जरूरत आहे। असं कोण माणूस आहे? रामदास कदमांनी तरी स्पष्ट करावं किंवा देखावानी तरी आम्हाला सांगावं काय ते त्यांनी सांगितलं पाहिजे। जाऊ द्या जाऊ द्या। अहिल्यानगरच्या कोटला गावामध्ये 15 दिवसांआधी झालेल्या हिंसाचारानंतर काल एमआयएमची सभा या ठिकाणी झाली। या सभेमधून जलील आणि वारिस पठाण यांनी नितेश राणे आणि संग्राम जगताप यांच्यावर टीका केली। यावर नितेश राणे यांनी देखील पलटवार केलाय। एक छोटासा चिंटू। अहिल्यानगरच्या सभेतून इम्तियाज जलील आणि वारिस पठाण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर तुटून पडली। जलील यांनी नितेश राणेंना छोटा चिंटू आणि संग्राम जगताप यांना चिकनी चमेली असं म्हटलं। आजकाल रस्त्यावरच्या कुत्र्यांना पकडलं जात नाही पण चिकनी चमेल ही सभा ऐकत नाही अशी बोचरी टीका जलील यांनी केली। पहले हर रोज एक छोटा सा चिंटू, छोटा सा वो बोलता था अब आपके शहर में एक चिकनी चमेली आई हुई है। चिकने ऐसा नहीं है कि तू बोलता है तो हम उसकी दखल लेते हैं। दरअसल क्या है कि अहमदनगर की सड़क के ऊपर से अगर आप गुजरते हैं तो आजकल मेनका गांधी की वजह से
कुत्तों को पकड़ा नहीं जाता है, रास्ते पे ही छोड़ा जाता है। पक्ष पाहिला तर हा पक्षच नाव जर पाहिलं तर तो जातीवादाचंच नाव त्यांनी आज केलेलं आहे, एका विशिष्ट धर्माचं त्यांनी नाव टाकलेलं आहे। मग त्यांचं उत्तर आम्ही आता त्यांना उद्याच्या आमच्याकडे ज्या सभा आहेत तर निश्चित रूपाने आम्ही त्याला उत्तर द्यायचं काम आम्ही करू। जलील एवढ्यावरच थांबले नाहीत तर अरे तुरे करत तू क्या चीज है असं आव्हान सुद्धा जलील यांनी जगताप यांना दिलं। अरे हम तुम्हारे बाप के बाप को नहीं छोड़े तो तुम चिल्लर क्या चीज है बे। अगर इम्तियाज जलील में अल्हम्दुलिल्लाह मेरे कायद बैरिस्टर असदुद्दीन अवैसी साहब के साथ पार्लियामेंट के अंदर बैठ के अगर हम नरेंद्र मोदी साहब की आंख में आंखें डाल के बोलने की हिम्मत कर सकते हैं तो तू चिल्लर क्या चीज है बे। इकडे वारिस पठाण यांनी नितेश राणे यांच्यावर नेपाली टिंगडा असं म्हटलं। मशिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करतो पण नेपाली टिंगडा पायाना चालत येईल आणि परत स्ट्रेचरवर जाईल अशी चिथावणी वारिस पठाण यांनी दिली। नेपाली टिंगना सा है ना, नेपाली हर दिन बार बार आके एक ही काम, ये कर डालेंगे वो कर डालेंगे, मस्जिदों में घुस घुस के मारेंगे मुसलमानों को। अब तो चैलेंज भी कर दिया था मैंने, आजा बेटा मस्जिद में, आएगा तू तो टांग पे मगर जाएगा इंशाल्लाह स्ट्रेचर के ऊपर, बोल दिया। हो दाखवतो तरी जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी। भोकणेवाले कुत्ते काटते नाही आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहे। चिथावणी आणि आव्हानाची भाषा सुरू असतानाच त्याच एमआयएमच्या सभेमध्ये जय शिवरायचा नारा देखील घुमला। एमआयएमच्या रुहिनाज शेख महिला कार्यकर्तीनं ओवेसी समोरच जय शिवराय असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली। सबको अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय शिवराय। अभी जय शिवराय बोलने पर बहुत सारे लोगों को होगा कि बाबा ये बुरके वाली आकर जय शिवराय कैसे बोल रही है। तो यहाँ पर जो कुछ भूल चुके हैं ये बात कि ये महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज का है, जिन्होंने 18 पगड़ जाति और 12 बलूतेदार को साथ में लेकर एक स्वराज्य यहाँ पर स्थापन किए थे। उसमें से मुसलमानों को जो हटाने की साजिश की जा रही है, तो उनको ये बताना चाहूंगी कि हम यहाँ से ना 1 इंच भी हटने वाले नहीं है, ना हम बिकने वाले ना कहीं हटने वाले हैं। काल काही जिहादी कुत्री तिथं गोळा झाली होती। तुम्ही लाखोच्या संख्येनं जिहादी एकत्रित आला तरी सुद्धा तुम्ही अहिल्यानगर हे नाव पुसून काढू शकत नाही। तुम्हाला जरी अहमद विषयी प्रेम असलं तर तुम्हाला अहिल्यानगरच म्हणावं लागेल। छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि ईश्वरपूर या नावांचा ज्यांना ज्यांना त्रास होतोय ते देशाच्या विरोधातले आहेत। जर कुणी तुम्ही वळवळ केली तर तुम्हाला ठेचून काढायची ताकद आमच्या लोकांच्या मध्ये आहे। आता काही भांडवळांना अशा जिहादी प्रवृत्तींच्या बाबतीमध्ये प्रेम उपाळतंय, ते डोकं वर काढू पाहतायत, तर त्यांना आम्हाला हे सांगायचं आहे की या जिहादी अवलादींना आम्ही गाडून त्यांच्या थडग्यावरती भगवा ध्वज फडकवल्याशिवाय राहणार नाही। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा असं वक्तव्य आमदार संग्राम जगताप यांनी केलं आहे, तर दिवाळीचा नफा फक्त हिंदू लोकांनाच मिळायला हवा असंही संग्राम जगताप यांनी म्हटलंय। आता दीपावलीच्या निमित्तानं देखील इथं आता बाजारपेठ आहे। मी तुम्हाला सर्वांना विनंती करल, जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी करल ते एक लक्षात घ्या, तर ती खरेदी करत असताना आपला पैसा, आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसालाच झाला पाहिजे। अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करावी। नाहीतर काय कोणतरी दाऱ्या कुरवळतो ते सांगाल असं काही नसतं, ते खोटं असतं। पण आपल्याच खरेदीतनं आपल्याच माणसाची दीपावली चांगली साजरी झाली पाहिजे याची विचार आपण प्रत्येकाने समाजामध्ये करणं गरजेचं आहे। तर ओबीसीना बर्बाद करणारा जीआर रद्द झालाच पाहिजे अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी नागपुरातल्या ओबीसी मोर्चामधून केली आहे। जीआर रद्द केला नाही तर मुंबई, पुणे, ठाणे जाम करणार असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे। ओबीसीना संपवण्यासाठी सरकार जरांगेंपुढे झुकलंय अशी टीका सुद्धा त्यांनी केली।
विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये ओबीसींचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजासाठी काढलेला कुणबी GR रद्द करण्याची मागणी केली. कुणबी GR रद्द केला नाही तर मुंबई, पुणे आणि ठाणे जाम करण्याचा इशारा वडेट्टीवार यांनी दिलाय. जर हा GR रद्द झाला नाही तर आम्ही सर्व लोक त्यांनी मुंबई जाम केली. आम्ही मुंबईसह पुरा पुणे, पुरा ठाणे ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत हटणार नाही, हा सुद्धा विश्वास या ठिकाणी देतो आहे. तुम्हाला बोगस आरक्षण दिलंय, खोटं, तरी पण तुम्हाला दिलं, पण आमचं काही पोट दुखलं नाही. यांच्या नियतीत खोटे, त्यामुळे हे आमच्या गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण रद्द करा म्हणतात. जे होत नाही ते हां, आणि सरकारने करून दाखव. मग सांगतो सरकारला सुद्धा आम्ही, आणि करणाऱ्याला सुद्धा दाखवू. मग माझी लेकरं तो जरांग्या म्हणतात, तुझी लेकरं आमची काय बकरे. 12 बलुतेदारांची काळजी महाराजांनी घेतली, परंतु हा जरांगे आमच्या मुळावर उठला आहे. जोपर्यंत काँग्रेसचा सोपडा साफ होत नाही तोवर ते उगम बसत नाही आता, कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय. आणि जो नेता, जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्ष सुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. प्युअर अपेक्षा येते, आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब सुद्धा. चांगलं होतं. आम्हाला 6 महिने लागतात ओबीसीचं प्रमाणपत्र करायसाठी. याला 1 तासात प्रमाणपत्र मिळतं. 1 तासात. आंख में पानी रखो, होठों पे चिंगारी रखो, अगर जिंदा ही रहना है तो भाइयों मेरे लड़ने की तैयारी रखो, तो जिंदा रहोगे, तब जिंदा रहोगे, नहीं तो तुमको मारा जाएगा. तुम्हारी हालत बकरे जैसी होगी, बकरे को काटा जाएगा और ओबीसी को खत्म किया जाएगा. अरे आमदार की गेली खड्ड्यात माझ्या 372 जातीवर अन्याय होत असेल तर वडेट्टीवार उतरणार मैदानात, कशाचीही पर्वा करणार नाही. मराठवाड्यामध्ये 2 वर्षामध्ये मागच्या 2,41,000 प्रमाणपत्र वाटले गेली. जर कुणबी समाजाला त्यामध्ये टाकलं मराठ्याबरोबर सर्वे करून, तर माझ्या विदर्भातला ओरिजिनल हा ओबीसी कुणबी उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात घेतलं. नाशिकमध्ये पोलीस गुन्हेगारांकडनं नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं बदलून घेताना दिसत आहेत. नाशिकमधील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आता ऍक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. यावर गुन्हेगारी रोखण्यासाठी सीपींना पूर्ण मोकळीक दिली आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. सध्या नाशिक पोलीस एक मोठं काम करतायत, ते म्हणजे प्रत्येक गुन्हेगाराकडून एक गोष्ट बदवून घेणं. ती म्हणजे नाशिक हा कायद्याचा बालेकिल्ला आहे. ज्या आरोपींकडून पोलिसांनी हे वदवून घेतलंय तो नाशिकच्या सातपूर गोळीबार प्रकरणातला संशयित आरोपी आणि आरपीआयचा माजी नगरसेवक प्रकाश लोंढे. प्रकाश लोंढेसह दीपक लोंढे, संतोष पवार, अमोल पगारे यांनाही पोलिसांनी या गोळीबार प्रकरणात अटक केली आहे. या आरोपींना कोर्टात हजर करण्याआधी पोलिसांनी त्यांच्याकडून हे वदवून घेतलंय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. नाशिकची गुन्हेगारी इथे थांबलेली नाही. आता या आरोपीकडे बघा, ज्याच्याकडून पोलिसांनी वदवून घेतलंय. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला. हे आहेत मामा राजवाडे. नुकतेच ठाकरेंच्या सेनेतून भाजपमध्ये आले. ते सरकारवाडा गोळीबार प्रकरणी आरोपी आहेत. भाजपमध्ये असूनही पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यावर गिरीश महाजन नेमकं काय म्हणताय ते बघा. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सीपींना कडक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. मी सुद्धा 15 दिवसापूर्वी आलो, 12 दिवसापूर्वी, त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की या ठिकाणी यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. जे गुन्हेगार असतील, कुठल्या पक्षाचे आहेत याचा विचार करू नका, कुठल्या संघटनेचा आहे याचा सुद्धा विचार करू नका, त्याच्यावर कारवाई करा. मी स्वतः सीपींना पूर्ण मोकळीक दिलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम चाललेलं आहे. कोणी कुठल्याही पक्षाचा असो, कोणालाही या ठिकाणी स्पेअर करू नका
अशा प्रकारे त्यांना पूर्ण अधिकार देण्यात आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ही जी काही गुन्हेगारी आहे आणि विशेषतः गुन्हेगारी करत असताना काही लोक त्याला जो राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, वेगवेगळ्या पक्षात त्या ठिकाणी राजाश्रय देण्याचा प्रयत्न करतात, तर अशा सगळ्या गोष्टींना मोडून काढायचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाचा काही पास्ट असो, पण आता जर कोणी गुन्हेगारीमध्ये जात असेल किंवा गुन्हेगारीत आढळेल तर त्याला आम्ही सोडणार नाही. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये गुन्हेगारांनी मांडलेलं थैमान अवघ्या महाराष्ट्रानं बघितलंय. गेल्या आठवड्यात हत्यांचं सत्रच नाशिकमध्ये पाहायला मिळालं. त्यानंतर पोलीस आता जागे झाले आणि ते एक मोठं काम करतायत. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, 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 नाशिक जिल्हा कायद्याचा. गुन्हेगारांकडून नाशिकमध्ये कायद्याचं राज्य आहे असं वदवून गुन्हेगारी कशी कमी होणार याचा साक्षात्कार सध्या तरी फक्त नाशिकच्याच पोलिसांना झालाय. जी गोष्ट पोलीस गुन्हेगारांकडून वदवून घेत आहेत त्याविषयीची वस्तुस्थिती, कारण कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे. पण नाशिक कायद्याचा बालेकिल्ला आहे की गुन्हेगारांचा बालेकिल्ला आहे याचं उत्तर मात्र मायबाप जनतेला माहिती आहे.